5-12 माझ्या नावावर ही जमीन माझ्या नावावर आहे हे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला माहित आहे का जमीन 3 फुटापर्यंतच आपली असते. 3 फुटाच्या वरची जी माती ती आपली स्वतःची असते. समजा चुकून त्या जमिनीच्या खाली जर तुम्हाला बॉक्साईटची खाण लागली किंवा मॅग्नेटिकची खाण लागली तर ही जमीन तुमची नाही, गव्हर्नमेंट याच्यावर लगेच ताबा करू शकतं. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट काय म्हणते 3 फुटाच्या खाली पाईपलाईन ने तुम्हाला कुठलाही शेतकरी अडवणार नाही. चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्या भागात जर दुष्काळ पडू द्या, तुमच्या विहिरीला जर पाणी भरपूर असेल गावात, बाकीच्या विहिरीनं पाणी जर नसेल तर एका मिनिटात तुमची विहीर तहसीलदार किंवा कलेक्टर ताब्यात घेऊ शकतो आणि तुमची मोटार आणि पिकं तुम्हाला ते अधिकार नाही पाणी पाजायचा. 3 फुटाच्या खाली जे पाणी आहे ते गावासाठी पिण्यासाठी काढून देतो. म्हणजे सरकार ह्या जमिनीचा तुम्हाला कसायला फक्त अधिकार दिलेला आहे. हे 9-10 इंचाची जी माती आहे ती तुमची आहे, त्याच्या खालचं जे काय आहे त्याच्यावर सगळा अधिकार सरकारचा आहे. आपण म्हणू शकतो 7-12 माझी जमीन माझे, पण मी तुमचं कसं नसतं. 7-12 माझ्या नावावर ही जमीन माझ्या नावावर आहे हे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला माहित आहे का जमीन 3 फुटापर्यंतच आपली असते. 3 फुटाच्या वरची जी माती ती आपली स्वतःची असते. समजा चुकून त्या जमिनीच्या खाली जर तुम्हाला बॉक्साईटची खाण लागली किंवा मॅग्नेटिकची खाण लागली तर ही जमीन तुमची नाही, गव्हर्नमेंट याच्यावर लगेच ताबा करू शकतं. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट काय म्हणते 3 फुटाच्या खाली पाईपलाईन ने तुम्हाला कुठलाही शेतकरी अडवणार नाही. चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्या भागात जर दुष्काळ पडू द्या, तुमच्या विहिरीला जर पाणी भरपूर असेल गावात, बाकीच्या विहिरीनं पाणी जर